आपण आज अशा विषारी सापाच्या शोधात आहोत, जो भारतातील काही भागात अशा दगडांच्या खाली आढळतो। हा साप जरी लहान असला तरी जहाल विषारी आहे। भारतातील 4 अत्यंत विषारी सापापैकी एक म्हणजे फुरस। पण तुम्हाला माहित आहे का, हा साप अंगावरचे खवले घासून एक विशिष्ट करवतीसारखा आवाज करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुरसे सापाची ओळख, त्याचे वर्तन आणि तो चावल्यास काय काळजी घ्यावी हे सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। फुरसे साप ओळखणं तसे सोपे आहे। याची लांबी साधारणपणे 1 ते 1.5 फूट असते, जास्तीत जास्त 2 फुटांपर्यंत वाढते। सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे याच्या डोक्यावर असलेली बाणासारखी किंवा पक्षाच्या पावलासारखी पांढरी खूण। तसेच त्याच्या पाठीवर नक्षीदार साखळीसारखी किंवा हिऱ्याच्या आकाराची रचना असते। याचे डोके त्रिकोणी असते आणि मान शरीरापेक्षा थोडी बारीक असते। हे साप आकाराने लहान असल्यामुळे अनेकदा लोक याला बिनविषारी समजून दुर्लक्ष करतात, पण तीच मोठी चूक ठरू शकते। या सापाचं इंग्रजी नाव सॉ-स्केल्ड व्हायपर असे का आहे हे तुम्हाला माहित आहे का? जेव्हा या सापाला धोका वाटतो तेव्हा तो पळून जाण्याऐवजी एका जागेवर वेटोळे करून बसतो आणि आपल्या शरीराचे खरखरीत खवले एकमेकांवर घासतो। यामुळे एक कर्र कर्र किंवा करवतीने लाकूड कापल्यासारखा आवाज येतो। हा आवाज म्हणजे त्याचा धोक्याचा इशारा असतो। हा खूप चपळ साप आहे आणि तो हल्ला करताना शरीराच्या वेटोळ्यातून स्प्रिंग सारखा वेगाने पुढे येऊन चावा घेतो। फुरसे साप प्रामुख्याने कोकणातील जांभा दगडाच्या पठारावर, महाराष्ट्रातील कोरड्या भागात आणि खडकाळ जागेत आढळतो। अनेकदा हे साप दगडाच्या खाली किंवा वाळलेल्या पाल्यापाचोळ्यात लपून बसतात, जिथे त्यांचा रंग मातीशी मिळता जुळता असल्याने ते पटकन दिसत नाहीत। खाद्याबद्दल बोलायचे झाले तर फुरसे साप विंचू, कीटक, लहान बेडूक, पाली आणि सरडे खातो। त्यामुळे जिथे कीटक जास्त असतात तिथे यांचा वावर असू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा भाग याचं विष। फुरसे सापाचं विष हे हिमोटॉक्सिक असते, म्हणजेच हे विष रक्तावर परिणाम करते। फुरसे चावल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया थांबते आणि जखमेतून किंवा हिरड्या लघवी वाटे रक्तस्राव सुरू होऊ शकतो। त्या ठिकाणी प्रचंड सूज येते आणि वेदना होतात। जर कुणाला साप चावला तर काय करावे? 1. रुग्णाला घाबरवू नका, शांत ठेवा, कारण हृदयाची धडधड वाढल्यास विष वेगाने पसरते। घरगुती उपाय मांत्रिकाकडे जाणे किंवा जखम कापणे हा प्रकार अजिबात करू नका। त्यापेक्षा लवकर जवळच्या सरकारी रुग्णालयात जा, जिथे अँटी स्नेक वेनम उपलब्ध असेल। वेळीच उपचार मिळाले तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो। मित्रांनो, फुरसे साप विषारी असला तरी तो निसर्गाच्या साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे। तो शेतीला नुकसान करणाऱ्या कीटकांची आणि उंदरांची संख्या नियंत्रित ठेवतो। म्हणून सापाला मारण्याऐवजी सर्पमित्राला बोलावून त्याला नवीन जीवन देणे हे आपले कर्तव्य आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।